पूर्वीच्या काळी जाम किंवा ब्रेड नसायचा तेव्हा कैरीच्या सीझनमध्ये आठवायचा तो आजीच्या हातचा मस्त रसरशीत असा गुळांबा, त्याला साखर आंबा किंवा मुरब्बा सुद्धा म्हणतात। पण आता हल्लीच्या काळामध्ये बाजारात भरपूर वस्तू विकत मिळतात, पण असा हा रसरशीत पारंपरिक पद्धतीने बनवलेला गुळांबा तर याला काही तोडच नाही। तर खूप सुंदर लागतो हा आणि कुठलंही केमिकल किंवा प्रिझर्वेटिव्ह न टाकता वर्षभर आरामात टिकतो। तर हा असा छान चपातीवरती सुद्धा खायला खूप सुंदर लागतो। नमस्कार, मी श्रुतिका, श्रुतीज कॉर्नर मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर बघा, इतकं आपण ही कैरी अशी छान मस्त खिसून घेतलेली आहे आणि अशी जाडसर ही खिसलेली आहे। तर आपण मस्त आज असा गुळांबा बनवणार आहोत। तर काही जण साखरेचा सुद्धा बनवतात, पण आपण इथे गुळाचा छान मस्त असा पौष्टिक बनवणार आहोत। तर जवाही न वेळ घालवता पटकन रेसिपी बघूया। चला तर मग सुरुवात करूया। तर इथे मी ह्या अशा 1 किलो कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर 2 प्रकारच्या कैऱ्या बाजारात मिळतात। तर ह्या थोड्याशा कमी आंबट असतात आणि चवीला थोड्याशा गोड असतात। तर याला कलमी कैऱ्या सुद्धा म्हणतात आणि गावठी कैऱ्या असतात त्या थोड्याशा आंबट असतात। ह्या अशा मी छान मस्त अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये ठेवल्या, जेणेकरून जो चीक वगैरे आहे तो कैरीचा सगळा निघून जातो। आणि त्यानंतर ह्या अशा स्वच्छ कपड्याला अशा पुसून घेतल्यात। तर जराही याला पाण्याचा अंश ठेवायचा नाही, पूर्ण कोरड्या करून घ्यायच्या। जर यामध्ये थोडं जरी पाणी गेलं ना तर हा साखर आंबा मुरब्बा वर्षभर टिकत नाही। म्हणून लक्षात ठेवा की हा स्वच्छ असा कोरडा पुसून घ्यायचा। स्वच्छ कोरडा पुसल्यानंतर अशा प्रकारे त्याची मी साल काढून घेतली। तर लक्षात ठेवा, प्लेट सुद्धा आपली ओली नको। तुम्ही ज्या ज्या वस्तू हे मुरब्बा गुळांबा करायसाठी घेतात त्या वस्तू सगळ्या स्वच्छ कोरड्याच असायला हव्यात। जसं की आपलं सोलर, प्लेट्स ज्यामध्ये तुम्ही ही कैरी ठेवणार आहे, ज्याने कैरी खिसणार आहे, ह्या सगळ्या वस्तू तुमच्या कोरड्याच पाहिजेत। तर अशा प्रकारे मी दोन्ही कैऱ्या छान मस्त सोलरच्या साहाय्याने सोलून घेतल्यात। कैऱ्या घेताना अशा हाताने टणक असणाऱ्या घ्याव्या, तर खूप अशा दबणाऱ्या घेऊ नये, नाहीतर हा गुळांबा जास्त वर्षभर टिकत नाही। तर अशा प्रकारे मी छान मस्त खिसून घेतल्यात। तर बघा, असा हा छान मस्त खिसलेला आहे। आता आपण हा असा जाडसर ह्या कैऱ्या मी छान खिसून घेतल्या आणि हा आपण अशा पिळून वगैरे घेणार नाही आहोत। तर ह्या अशा खिसलेल्याच असाच आपल्याला गुळांबा बनवायचा आहे। तर बघा, आपण हा असा वाटीने मोजून घेऊया सुरुवातीला, म्हणजे कसं आपल्याला परफेक्ट त्याचं प्रमाण कळेल। तर अशा प्रकारे 1 वाटी हा पूर्ण खीस आपला भरलेला आहे आणि कैऱ्या अशा मी मध्यम अशा आंबट घेतलेल्या होत्या ह्या, कारण की खूप जास्त आंबट घेतला तर गुळ सुद्धा जास्त लागतो। तुम्ही गुळाचा किंवा साखरेचा सुद्धा हा करू शकतात। तर बघा, परफेक्ट असा 1 बाउल हा भरलेला आहे। आता मी गॅस चालू करते आणि ह्यामध्ये हे टाकून घेते। 1 वाटी कैरीच्या खिसासाठी इथं 1 वाटी पूर्ण फुल भरून असा आपण हा गूळ घेतलेला आहे। तर गूळ खाली सांडेल म्हणून मी पूर्ण फुल भरलेली नाही, तर 1 वाटी सपाट असल्यानंतर पुन्हा थोडीशी वाटी भरून मी त्यामध्ये गूळ टाकलेला आहे। आता गॅस बारीक केलेला आहे आणि बारीक गॅसवरती हा खीस टाकून घेतला आणि लगेचच गूळ सुद्धा टाकून घेतला। तर अशा प्रकारे हा मी बारीक असा कट करून घेतलेला आहे गूळ। आता असं छान परतत राहिलं की छान मस्त त्याला पाणी सुटतं। तर साधारण 2 ते 3 मिनिटांमध्येच याला पाणी सुटायला सुरुवात होईल। तर सुरुवातीला असा कोरडा वाटतो, नंतर बघा तुम्ही थोड्या वेळातच याला छान मस्त असा पाणी सुटेल। आता बघा, साधारण 3 ते 4 मिनिटांनंतर कसा याला पाणी सुटलेला आहे आणि रंग सुद्धा थोडासा सुरुवातीला असा फिक्कट दिसतो, पण नंतर या गुळांब्याला छान मस्त अशी चकाकी येते। तर असा सतत हा ढवळत राहायचा आहे आणि नेहमी लक्षात ठेवा, गुळांबा करताना कुठल्याही धातूची वगैरे अशी कढई घ्यायची नाही। तर इथं मी स्टीलची कढई घेतलेली आहे। जर तुम्ही पितळीची वगैरे घेतली तर त्याची रिॲक्शन होऊ शकते आणि हा गुळांबा काळा होऊ शकतो, म्हणून शक्यतो स्टीलचीच घ्यायची। आता मंद आचेवरती याला छान मस्त चकाकी येईल तोपर्यंत हा शिजवून घ्यायचा आणि गूळ पूर्ण असा वितळेल तोपर्यंत सुद्धा हा शिजवून घ्यायचा।
साधारण 2 ते 3 मिनिटांमध्ये त्याला पाणी सुटायला सुरुवात होते आणि हा मस्त असा पाक घट्ट होईल आणि आपल्या कैरीचा असा थोडासा रंग बदलेल, म्हणजे थोडी पारदर्शक अशी चकाकी येईल, तोपर्यंत आपल्याला हा शिजवून घ्यायचा आहे। तर अगदी झटपट होतो हा गुळांबा, अगदी 10 मिनिटांमध्येच झाला। बघा किती छान झालाय आणि रंग सुद्धा आता बदललेला आहे। तर बघा आपला गुळाचा पाक आता छान घट्ट झालेला आहे, यापेक्षा जास्त घट्ट होऊ द्यायचा नाही। तर यामध्ये आता आपण लवंगा आणि दालचिनी टाकून घेणार आहोत। तर लवंगा आणि दालचिनी टाकल्यामुळे आपला हा गुळांबा वर्षभर छान राहतो। तर 4 ते 5 मी इथं लवंगा टाकून घेते आणि मोठे मोठे 3 दालचिनीचे तुकडे टाकून घेतलेले आहे आणि पुन्हा एकदा 1 मिनिटभर हा हलवून छान मस्त शिजू द्यायचा आहे। तर अगदी चिमूटभर यामध्ये मी मीठ टाकलेलं आहे। तर फक्त 1 मिनिटभरच आपल्याला हा शिजू द्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा। तर खूप जास्त शिजला तर हा गुळांबा खूप कडक होतो, म्हणून लक्षात ठेवा यापेक्षा जास्त कधीही शिजवू नका। आणि एक गोष्ट लक्षात घ्या की आता माझा हा गूळ जरा असा डार्क कलरचा होता, खूप काळपट होता। तुम्ही जर थोडासा पिवळ्या रंगाचा घेतला तर तुमच्या गुळांब्याचा रंग सुद्धा थोडासा पिवळसर आणि केशरी येतो। तर माझ्याकडे तो गूळ सध्या नव्हता म्हणून मी हा काळाच टाकलेला, तो तुम्ही जरूर टाकून बघा। तर आपला असा हा गुळांबा आता तयार झालेला आहे। आता एका बाउलमध्ये आपण हा थंड व्हायला ठेवूया। तर असा हा झटपट गुळांबा आपला तयार झालेला आहे। खूपच इझी आहे, खूप जास्त असा फापट पसारा यामध्ये अजिबात वापरलेला नाही। फक्त एक लक्षात ठेवा, मी सांगितलेल्या ट्रिक सगळ्या फॉलो करा, व्यवस्थित त्याला शिजू द्या आणि खूप जास्त पाक शिजल्यानंतर खूप जास्त घट्ट पाक होऊ देऊ नका, जेणेकरून आपला गुळांबा आपला रसरशीत होणार नाही खूप जास्त घट्ट केला तर। आणि पाण्याचा अंश सुद्धा याला लागू देऊ नका। तर अशा प्रकारे पूर्ण थंड झाल्यानंतरच हवाबंद डब्यामध्ये ठेवा, जेणेकरून हा गुळांबा 6 महिने आरामात टिकतो आणि कैऱ्यांचा सीझन नसला तरी सुद्धा तुम्ही कैरीचा आस्वाद घेऊ शकतात। तर बघा किती छान असा आपला हा रसरशीत मुरंबा तयार झालेला आहे। त्याला टेस्ट करून बघूया। थोडा गरम आहे, खूपच अप्रतिम झालेला आहे। तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा।